बिझनेसच आहे आणि हा बिझनेस करण्यानिमित्त एक साधारणसा रिक्षा ड्रायव्हर घाटी स्टॉपला रिक्षा चालवत असताना मला ही संधी एक व्यक्तीने दिली होती आणि त्या व्यक्तीने सांगितलं होतं, सर तुम्हाला रिक्षा चालवता महिन्याला 10-20 हजार रुपये कमवायचा कधी चान्स भेटला तर तुम्ही घेणार का? तसंच मला बी आणून बसवलं होतं, तसं तुम्हाला आणून बसवलं होतं. प्रोग्राम संपला मित्रांनो. प्रोग्राम इतका पॉझिटिव्ह होता आणि त्या पॉझिटिव्हमध्ये मी पॉझिटिव्हेबल होऊन गेलो. म्हणजे चला हे पैसे कमवू शकतात ना, आपण पैसे कमवू शकतो. येस ऑर नो? आणि ह्या पॉझिटिव्ह डिसिजनमध्ये मी जॉईनिंग करून टाकली आणि जॉईनिंग केल्यानंतर जेव्हा मी लोकांना सांगायला गेलो मित्रांनो, तेव्हा समजलं की आपली लायकी काय. येस ऑर नो? आणि मित्र त्याला सांगितलं की सर एकदम खतरनाक बिझनेस आला आहे आणि तो बिझनेस एवढा जबरदस्त आहे, तुला बी काम करायची गरज नाही, मला बी काम करायची गरज नाही. म्हणजे असं काय बिझनेस आहे? मला काहीच नाही, 10,000 भरायचे, 2 लोक करायचे, 2,10,000 तुला, 2,10,000 मला. तो माझ्याकडे खालीवर बघायला लागला. माझ्या मित्राला सांगितलं, बहिणीला सांगितलं, भावाला सांगितलं. मित्रांनो, ह्या सिस्टममध्ये त्या टायमाला 365 लोकांना सांगितलं, पण एक बी व्यक्ती माझ्याकडून जॉईनिंग झाला नाही. मला आपल्या बसचं काम नाही आहे. पण म्हणतात ना, मी कायम सांगतो मित्रांनो, ज्याचा सिनियर स्ट्रॉंग असेल ना मित्रांनो, त्याची टीम स्ट्रॉंग असलेली त्यांची म्हणतात. अशा म्हणजे ग्रेट सिनियर मिस्टर भाऊसाहेब खैरनार सर यांना मी मनापासून वंदन करतो मित्रांनो. जेव्हा ते फर्स्ट टाइम मला भेटले मित्रांनो आणि त्यांनी सांगितलं, सर तुम्हाला फोन काय उचलत नाही? मला काय उचलाय सर तुमचा फोन? एक माणूस जॉईनिंग होत नाही. म्हणजे काय सांगतो तुम्हाला, काय सांगायचं? 10,000 भरायचे, 2 लोक करायचे, 2,10,000 तुला, 2,10,000 मला. पण असे सांगणारे लोक होतील का? मला मग ते तर सांगतात तुम्ही सुरुवातीला. मग त्यांनी मला सांगितलं, सर तुम्ही रिक्षा चालवता ती डायरेक्ट पळती का? म्हणलं नाही. मग काय करतात? मला चावी लावतो, किक मारतो, गिअर टाकतो, मग चालती. तो एक सिस्टम आहे. एक इंजिनियर असेल त्याला एक सिस्टम आहे, एक डॉक्टर असेल त्याला एक सिस्टम आहे, एक ट्रक ड्रायव्हर असेल त्याला एक सिस्टम आहे, जो मोटरसायकल चालवतो त्याला एक सिस्टम आहे. मग इथं 2,10,000 कमवत आहेत हे, मग सिस्टम शिकावं लागेल की नाही लागेल? ते डोक्यात माझ्या खटका येऊन बसला. मला हे खरी गोष्ट आहे. मला डॉक्टर 5-6 वर्ष कोर्स करू शकतो, बरोबर आहे, एक इंजिनियर करू शकतो, एक शिक्षक करू शकतो. मग त्याला 10-20 हजार, 30,000, 40,000, 50,000 पेमेंट आहे. मग इथं हप्त्याला 2,10,000 आहे. मग आपल्याला थोडं काहीतरी शिकावं लागेल. मग शिकण्यासाठी मी एक 4 वीक ट्रेनिंग केली मित्रांनो. आणि ती ट्रेनिंग ऐकल्यानंतर असे ग्रेट गुरु, अशी ट्रेनिंग खतरनाक होते असे आमचे सगळ्यांचे एज्युकेशन गुरु मिस्टर डायमंड एक्झिक्युटिव्ह मिस्टर ललित डोंगर सर यांनाही मनापासून वंदन करतो. आणि जेव्हा मी ट्रेनिंग ऐकली मित्रांनो, ट्रेनिंग मागं वळून कधीच बघितलं नाही. आज सांगायला तुम्हाला एक अभिमान वाटतो, एक साधारणसा घाटी स्टॉपला रिक्षा चालवणारा व्यक्ती ह्या बिझनेसमध्ये कमीत कमी 8.25 करोडचा बिझनेस करू शकतो. तिथं बसलेला प्रत्येक व्यक्ती करू शकतो. फक्त एक जीत पाहिजे, एक चिकाटी पाहिजे. कोण काय म्हणतं, तो काय म्हणतो, ही काय म्हणती, ती काय म्हणती, मी काय म्हणतो, याला महत्व आहे. मार्केटमध्ये कामं नाही सर. आज MIDC मध्ये माझ्याकडे एक नवीन मुलगा जॉईनिंग झाला, BSc ॲग्री झालेला. त्याचं शिक्षण बघा, मेमरी माझी काम नाही करते, मी 10वी नापास. आज त्याला इन्कम पगार तिथं कमी 15,000 रुपये, 12 घंटे ड्युटी करायची. मागच्या हप्त्याचं पेमेंट मित्रांनो 1,05,000 रुपये. हे लक्षात घ्या. ही ताकद कोणाची आहे? या सिस्टमची. म्हणून मी कायम सांगत असतो, आसमां के तारे साला कोई छीन नहीं सकता, मेहनत की कमाई साला कोई छीन नहीं सकता, दिल से करोगे 3 साल लाइफस्टाइल ना, इतना पैसा आएगा ना साला कोई गिन नहीं सकता. फक्त एकच सांगेल मित्रांनो, ज्या व्यक्ती संग आलात ना यार, ज्या व्यक्तीने तुम्हाला इथपर्यंत आणला त्यासाठी खरं एक मनापासून जोरदार टाळ्या पाहिजे, मनापासून पाहिजे. बिझनेस करायचा का नाही का हा नंतरचा विषय आहे, पण त्या व्यक्तीने तुम्हाला चान्स दिलाय. तुम्ही ज्या देवाला आज मानतायत ना, त्या देवाने तुम्हाला संधी दिली आहे, हे लक्षात घ्या. बिझनेस तुम्हाला करायचा नाही का हा नंतरचा विषय. ज्या नवीन व्यक्तीने तुम्हाला आणलंय त्याला नसेल समजायचं, सिनियरला भेटा, त्याच्यासंग बातचीत करा आणि बिझनेस समजून घ्या. म्हणून सांगतात माझे सिनियर, एखादा करून पस्ताव पण सोडून पस्ताव नाही. इथंच थांबतो. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल, फक्त माय लाईफस्टाईल.